भाद्रपद महिन्यात गौरी गणपतीचा सण उत्साहाने साजरा करतात। पहिल्यांदा गणेश चतुर्थीला गणपती आणला जातो, नंतर गणपती गौरी यांना घेऊन येतो माहेरी। तर गौरीला गणपतीने माहेरी आणले तर तुळशीपाशी ठेवून मुकुटाची पहिल्यांदा आपण पूजा करून घेऊया। दोन्ही गौरींची पूजा करून घेऊया। पूजा केल्यानंतर आरती ओवाळून घेऊया। नंतर सवाष्णी पण याला ओवाळून घेतात, पूजा करून घेतात। नंतर आपण गौराईचं उत्साहानं घरामध्ये प्रवेश करूया, गृहप्रवेश। तर गौरी माप ओलांडून घरी प्रवेश केल्या सोन्याच्या पावलाने। तर देवापाशी ठेवून त्याची पूजा करून आरती करून घेऊया। नंतर याला ज्वारीची भाकरी, शेपूची भाजी आणि भाताचा नैवेद्य दाखवूया। तर संध्याकाळी मस्त असे जेवण करून गप्पा मारत बसते। दुसऱ्या दिवशी आपण याची गौराईला सजवूया। तर मुखवटे ठेवून आडणीवर मस्त असेच सजवून घेऊया। साडी नेसून त्याला डागडागिने घालायचे आणि मस्त असे सजवून घ्यायचं। तर पहिल्यांदा एका गौरीला मी सजवून घेते। मकर पण तयार करून ठेवलं आहे गौरीसाठी। तर मस्त अशी गौराई सजवून झाली तर मकरात बसवल्या। दुसरी पण अशीच आपण गौराई सजवून घेऊया। तर मस्त अशी साडी डागिने घालून सजवून झाली, ती पण मकरात बसवले। गणपती पण दोन्ही गौराईंच्या मध्ये बसून तो पण सजवून घेऊया। तर मस्त असं सजवून झाले, मकरात बसून झाले। तर आज गौरी पूजन आहे। पहिल्यांदा सकाळीला आपण गौराईंना लाडूंचा नैवेद्य दाखवूया। लाडू, करंजी, शंकरपाळी, चकली, रव्याचे लाडू, बेसन लाडू, अनारशाचं आपण नैवेद्य दाखवायला सकाळी नाश्त्यासाठी जेवणाचं। नंतर दुपारी आपण याची पूजा करायची। तर हार घालूया गौराईला, दांडे घालूया। तर दोन्ही पण गौराईला हार दांडे घालूया। गणपतीला पण आपण हार घालून घेऊया। तर मस्त असे आपण ते हार घातले। नंतर आपण ताटामध्ये नैवेद्य वाढून घेऊया। तर ताटामध्ये नैवेद्य वाढल्यानंतर आपण देवांना, गौराईंना नैवेद्य अर्पण करूया। तर गौराईला अर्पण केलं आहे नैवेद्य। नंतर आपण याची पूजा करून आरती करून घेऊया। आरती करून झाले, मस्त असं लक्ष्मीपाशी डेकोरेशन केले। फळं पण मांडलेत, पुढं खेळणी मांडलीत। मस्त असं लक्ष्मीपुढं डेकोरेशन केले, साधं पण सोप्या पद्धतीनं। फळं, खेळणी, धान्यांची आरास, तर मस्त असं डेकोरेशन केले। तर आज गौरी पूजन आहे। गौरी आगमन झालं, गौरी पूजन झालं तर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असतं। तर तिसऱ्या दिवशी आपण याचं दोरे घेऊन गौरींचं विसर्जन करायचं। तर तिसऱ्या दिवशी पहिल्यांदा आपण शेवयाचा भाताचा नैवेद्य दाखवूया। तर भाताचा नैवेद्य दाखवल्यानंतर आपण याचे गौऱ्यासाठी दोरे घ्यायचे। दोरे घेतल्यानंतर आपण या लक्ष्मी गौरीसमोर ठेवायचे। तर दोरे करून झाले, तर आता आपण हे गौरी पुढे ठेवूया तुळशीच्या देवाच्या पाया पडून। तर गौरी पुढे ठेवलेत, आरती करायची, ओटी भरायची आणि मस्त अशी आरती करून गौराईंचा मान सन्मानानं निरोप द्यायचा। तर गौरी विसर्जन केले उत्साहानं। धन्यवाद।